रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाने पाहू शकाल लगेच चेंडूला पाक कलेक्शन केलं चेंडू ला मात्र उचलला फेकी केली आणखीन जर पाहायला गेलं तर एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून दाबुलकेचा श्री गणेश होतोय तोपर्यंत आपण प्रभास पिंक पॅन्थर संघाला पाहतोय जो की बॅटिंग करण्याकरिता प्रमोट केला गेलाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक संघ आपण पाहतोय एका बाजूने स्वराज्य वारियर्स शॉट बॉल या वेळेस सक्सेसफुल झाला नाहीये आणि इथे जर की जो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला गेला होता ना हा झेल झाला असताना तत्पर मग अहमदाबादची मैदानाची आठवण आली असते आपल्याला ज्या प्रकारे ट्रेविस हेडनं झेल पकडला गेला होता ना रोहित शर्माचा त्याच प्रकारचा झेल आपण पाहिला असता पुन्हा जर आपण पाहिला तर मग 2 धाबा अर्जित केल्या गेल्या संघाची टोटल आपण पाहतोय 2 चेंडू आणि 3 धाबा धाबलकावर पोहोचल्या गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर राहुलच्या माध्यमातून चांगली ग्रेट गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत इथे पाहू शकाल चेंडू सरळ सरळ बॅकवर्ड स्क्वेअर फाईन क्षेत्रात सेकंड कीपर स्लिप मध्ये तैनात आहे इज गुड कॅच परंतु या वेळेस जोरदार अपील केली पंच दर्शवतात की बॅट अँड बॉटमचा चांगला वापर झाला नाहीये आणि आणखीन जर पाहू शकाल तर मग हा डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या स्वरूपात धाबलकावर धाबा 3 त्या स्टॉप होत्या पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये ओहो या वेळेस नियंत्रण ठेवून पहा गोलंदाजी केली जाते परंतु इथे जर पाहू शकाल एक धाबेचं रूपांतर पहा 2 धाबेमध्ये करायला सुरुवात केली गेली आहे कारण की धाबा जमवण्याकरिता संघ उतरला जातोय एक हार्ड हिटर म्हणून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत नीरज आणि सूरज ही जोडी आपण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आतापर्यंत आपण पाहिलं 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि संघाची टोटल आपण पाहतोय तर मग 4 बॉल आणि 5 धावा यस ऑन साइडला चेंडू मिड ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहे एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण झाल्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला पास स्टॉप केला गेलाय आणि चेंडूला स्टॉप केल्यानंतर एक सिंगल पुन्हा पाहायला मिळाली कारण की 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण संपला गेलाय आणि धाबलकावर धाबा आहेच 6 शेवटचा बॉल पाहायला मिळतोय यावेळेस शॉट पूल अँड सक्सेसफुल परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल मिड विकेटला यावेळेस पहा 3 क्षेत्ररक्षकांना दिला गुलीग धोका त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक पाहत तैनात होते परंतु लांबी कमी उंची जास्त आली नीरज या बॉलवर सुद्धा आपण पाहताय मग 2 धाबा आल्या आणि 2 धाब्याच्या बढतीने धाबलकावर धाबा आपण पाहूयात एक षटक संपलं आणि कुठलाही फलंदाज बाद नाही आहे 8 धाबा कम ऑन डीजे चला घाई करा जर का घाई केली नाहीये तर एक मॅच शिल्लक राहील म्हणून आपण थोडीशी घाई करा बी फास्ट कारण की पहिलं षटक आपण पाहिलं 8 धाबा रबी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो या वेळेस आणखीन मिस्टामिक स्ट्रोक झेल खाली जर पाहू शकाल तर मग मंगेश कुठली चुकी झाली नाहीये फलंदाज बाद फर्स्ट विकेट मिस्टर नीरज गॉन देऊला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ओहो देऊ आल्यास पावली बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय जणू की डगआउट मधून सेट होऊन आल्यानंतर आया राम और गया राम
अशी परिस्थिती पाहायला मिळते। देव आ भी गया और देव चला भी गया। कम ऑन डीजे। धन्यवाद, थँक्यू डीजे। त्यानंतर आपण जरूर विशाल या बॅटरला पाहतोय, कारण की जर्सी क्रमांक विशालची सुद्धा आम्हाला आठवते जरूर 99 आहे, कारण की 99 जर्सी क्रमांक आपण रविचंद्र अश्विन या गोलंदाजाला पाहिलं होतं। एक कॅरम बॉलची ज्यानं सुरुवात केली गेली आणि जेव्हा जेव्हा पाहू शकाल 19 डिसेंबर 2024 चा दिवस होता आणि त्या दिवसामध्ये जर पाहू शकाल आपण इंडिया वर्सेस न्यूझीलंड कसोटी पाहिली आणि त्याच कसोटी नंतर जर पाहू शकाल तत्पर मग टीम सौदी आणि त्यानंतर रविचंद्र अश्विन या दोन गोलंदाजांना एका दिवशी मित्रांनो जी निवृत्ती घेतली गेली कीच कसोटी सामन्यामधून ज्याने निवृत्ती पद आपलं घोषित केलं गेलं त्याच कॉपी बुकने आपण विशाला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एक सिंगल आली यावेळेस सूरजने चेंडूला खडे खडे लॅप केलाय। गुड कॅच ऑफ क्वालिटी। यावेळेस जर पाहू शकाल नीरज नाहीये, देऊ नाहीये, तर फलंदाज बाद होईल मिस्टर सूरज। पिंक पॅन्थर संघाचा फलंदाज हुकमे एक्का गॉन। त्यानंतर आपण निखिलेश या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। ओहो यावेळेस काय फटका सजवला गेलाय। ऑन साइडला जंटल पुश म्हणून चेंडूला फक्त दिशा दाखवली। त्यानंतर आपण 00 जर्सी क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्याच्या माध्यमातून धाबा कावीना मात्र रोखल्या गेल्या 2 धाबा। संघाची टोटल आपण पाहतोय पण मग जाऊन पोहोचले गेले 11 रन्स ऑन द बोर्ड दाबल कव्हर सजल्या गेल्यात। जेव्हा मात्र ज्या हार्दिक पांड्या तीच आपण पाहिलं 11 ऑक्टोबर 1993 रोजी या खेळाडूचा जन्म झाला आणि त्यानंतर मुंबई संघाचं नेतृत्व करतोय। त्यानंतर आपण गुजरात टायटन संघाचं 2022 मध्ये ज्यानं नेतृत्व केलं त्याच खेळाडूला पाहतोय। 33 जर्सी क्रमांक खूप मोठे फॅन्स पाहायला मिळतात। त्यानंतर जर्सी क्रमांक आपण 18 असे खूप मोठे फॅन्स पाहतोय। इथे पहा आणखी 2 धाबा आल्यात, डबल कव्हर धाबा जॉईन होतील। त्यानंतर 13 धाबा 2 षटक ही पहा मैदानाच्या आतमध्ये संपले गेले आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस पहिल्या ओव्हर मध्ये ज्या राहुलच्या ओव्हर मध्ये कुठली मात्र विकेट आली नव्हती, परंतु त्यानंतर आपण रविवर जबाबदारी जेव्हा रविवर जबाबदारी दिली ना मंगेशनं तेव्हा रवीनं एका ओव्हर मध्ये किती विकेट घेतल्या तर मग 3 विकेट आल्या आणि 5 धाबा आपल्या नावावर, कारण की 8 आणि त्यानंतर 5 टोटल धाबा आहेत 13। त्यानंतर पाहू शकाल तिसऱ्या षटकाला सुरुवात होते। त्यानंतर जितेंद्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। सूरज दरम्यान पुढील सामना लोचन स्मृती विरुद्ध दुमाळे योद्धा। दोन्ही संघांना पहिला ऑफिशियल कॉल लोचन स्मृती विरुद्ध दुमाळे योद्धा। जितेंद्रला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड सुरुवात केली जाते। यावेळेस लोअर फुलटर चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक डबल माइंडचा वापर तर झाला, परंतु अक्षरशः त्या चेंडूने पहा हुलकावणी दिली, कारण की त्या गोलंदाजानं त्या फिल्डरवर भरोसा ठेवला आणि त्या फिल्डरने त्या बॉलवर भरोसा ठेवला। म्हणून मित्रांनो कधीच कुणावर विश्वास ठेवू नका, ज्याच्यावर आपला विश्वास असतो तोच विश्वासघात करतोय। हे नक्कीच त्या फिल्डरला माहित पडलं की आपण चेंडूवर विश्वास ठेवला आणि तोच चेंडू विश्वासघात करून सीमारेषा पार चौकार 4 धाबा। संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 17। यावेळेस बॅटची टॉप एज होती मंगेश। इथे बास थोडासा झेल सुटल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सन्नाटा पसरला
कारण की झेल जर पाहू शकाल तर मैदानाच्या आतमध्ये विशालचा सुटला. या अगोदर विशालनं एक 4 आला आणि कुठेतरी झेलची संधी होती. कुठेतरी असं वाटलं सहज मंगेश झेल पकडेल का आणि त्यानंतर आपण पाहिला झेल सुटला. इथे पुन्हा जर पाहू शकाल बॅक टू द बॉलर या विलेस डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट जर पाहू शकाल तर मग जितेंद्रने केलाय. आणि जितेंद्रने पाहू शकाल ना लहानपणी चिंचेच्या झाडावर आणि आंब्याच्या झाडावर खूप दगडी फेकले असेल. काय तो गोटी नेम पाहायला मिळतोय. फलंदाज गॉन कम ऑन डीजे. धन्यवाद थँक्यू. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर प्रतीक या खेळाडूला पाहतोय. प्रतीक आल्यास पावली विशालनं चेंडूला लॅप केलाय परंतु इथे पहा मंगेश कुठलीही चुकी होणार नाही आहे क्योंकि मंगेश स्टँडच्या मागे आहे और मंगेश कहता है कि मैं ललबा झेल नहीं पकड़ता हूँ, मैं हार्ड झेल पकड़ना जानता हूँ. आणि त्यानंतर मंगेश न पा कुठली चुकी केली नाही. फलंदाज बरं पाहायला गेला तर मग मिस्टर विशाल बाद होतोय. विशालला पा परतावा लागेल. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. संघाची टोटल आपण पाहतोय 17. कारण की दुपारचं 17 आणि दुपारच्या 17 असं वाटलं की आपण सकाळच्या 17 मध्ये धाबा पाहिल्या 36, 35, 37, 38, 39. त्यानंतर आपण 64 धाबा 62, 63 धाबा सुद्धा पाहिल्या. परंतु इथे जर पाहू शकाल जसा 4+ झाले ना 4+ झाले ना मैदानाच्या आतमध्ये आणि हवाला जशी सुरुवात झाली. कारण की आतापर्यंत जे मान्सून वारे होते ना ते उत्तरेकडून पूर्वेकडून उत्तरेला वाहत होते. तेच वारे आपण जर पाहिले तर मग उत्तरेकडून पूर्वेला वाहायला सुरुवात झाली. म्हणजे वाऱ्यांची दिशा सुद्धा बदलली गेली. तर आपण जास्तीत जास्त डावखोरी जे फलंदाज असतील ना त्या डावखोरी फलंदाजाचा वापर करा. सातत्याने षटकार चौकार सहज येतील. इथे आपण पाहतोय की आणखीन जर पाहायला गेला तर मग एक डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या स्वरूपात आपण कवर धाबा आपण जॉईन केल्यात 17 धाबा. इथे पहा चेंडू आणखीन सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या हातात. इथे जर पाहू शकाल पंच शेवटच्या बॉलवर दर्शवतात की आणखीन एक फलंदाज बाद आहे आणि षटक कंप्लीट झालं 3 आणि 3 षटकाच्या समाप्ती करेस आपण कवर धाबा जॉईन आहे फक्त आणि फक्त 17. अब किसको है खतरा सुनते हैं तब तक एक और सहा विकेटचं पतन आपण पाहतोय आणि मंगेशच्या स्पेलला सुरुवात होते. 4थं षटक आहे खूप निर्णायक आणि मंगेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक. इथे शॉर्टबॉलचा चेंडू यावेळेस ऑन साइडला मात्र मंगेशच्या पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. डीप बॅकवर्ड स्पेअर ऑफ द रिजन ऑन साइडला आपण चेंडू पाहिला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. थोडीशी पंबल जरूर पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि या बॉलवर आपण पाहतोय तर तीच स्वप्नीलच्या माध्यमातून फटका पास सजवला गेलाय. डबल कव्हर धाबा आपण पाहिल्या तर मग 19 धाबा आणि आणखीन जर पाहू शकाल मंगेशच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय आणि चेंडू आपण पाहतोय पुन्हा सरळ यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. यष्टीरक्षक आहे चेंडू पुन्हा सरळ यष्टीरक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसरला गेला. डॉट बॉलची संख्या आपण पाहतोय. खडे खडे चेंडूला लॅप करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या स्वरूपात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर बॅटर पाहिला तर जरूर आपण प्रतीकला पाहतोय आणि एका बाजूने आपण पाहतो तर मग अरविंद. इथे पहा आणखीन बॉल
एसटी रक्षकाने थोडीशी काय मात्र चुकी झाली आणि चुकी झाल्यानंतर चेंडू जर पाहू शकाल आपल्या हातामध्ये आला नाहीये. पुन्हा जर पाहायला गेला तर मग चेंडू सरळ आपण पाहतोय एसटी रक्षकाला चकमा देऊन या बॉलवर आपण पाहतोय एक सिंगल मात्र पुन्हा कंप्लीट होते आणि संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 20. चार बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहा संपला गेलाय. येणारे उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष आहे. चला घाई करा कुठलाही बेल न दबडता. येणारे 2 बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेलाय. लक्ष असू द्या उद्याच्या दिवसात आणि परवाच्या दिवसात की सर्व खेळाडूंना आपल्या संघामध्ये जे 12 संघ आहेत त्या 12 संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण ऑरेंज कॅप कुठल्याही खेळाडूने परिधान करू नका आणि पर्पल कॅप सुद्धा कुठल्याही खेळाडूंना परिधान करू नका. आपल्याकडे जरूर सर्वाधिक जास्त नाबाबर धाबा असेल त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅपचा तुरा असेल, ज्याच्या नाबावर सर्वाधिक विकेट असेल त्याच्या डोक्यावर आपण पर्पल कॅपचा तुरा पाहणार आहोत. एक सिंगल आली आणि इथे पाहू शकाल तर मग आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि इथे पाहताय 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आले आणि षटक क्रमांक पाहू शकाल मग संपले गेलं आतापर्यंत 4 आणि पहिल्या ओव्हर मध्ये राहुलनं 6 बॉल मध्ये 8, रवीनं 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5, त्यानंतर जितेंद्रनं 6 बॉल मध्ये 4 आणि त्यानंतर जरूर मंगेशनं 6 बॉल मध्ये 3 अशी गोलंदाजी आपण पाहिली. टोटल स्कोर कार्ड मध्ये धाबा आहेत 20. चला यानंतर आपण होणारी मॅच पाहणार आहोत. मॅच क्रमांक 10 लोचन स्मृती आणि विपक्ष टीम आहे दुमाडा योद्धा. मी या व्यासपीठाचे दाते श्री योगेश वसंत पाटील यांना विनंती करतो की पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. चला योगेश्वर विनंती असेल आपण या टॉस करा आपल्या शुभ असे. लोचन स्मृती आणि त्या विपक्ष टीम आहे दुमाडा योद्धा. नक्कीच लोचन स्मृती संघाकडे आपण पाहतोय एका बाजूने प्रणित पाटील जबरदस्त बॅटिंग त्याने केली गेली तोच इन ऍक्शन मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. योगेश सरांच्या माध्यमातून टॉस होतोय नुकतेच मुख्य मंचावर उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून टॉस केला जात आहे. किरण धुमाडा आमच्या सोबत जरूर जॉईन झाले तर धुमाडा योद्धा संघाचे ते जर बहुशकाल छपाय गटाचा कॉल येतोय की प्रणित पाटील कडे बहुशकाल कॉल आलाय. बहुशकाल योगेश सरांच्या माध्यमातून टॉस होतोय काटाचा कॉल आलाय आणि किरण धुमाडा योद्धा संघाने टॉस जिंकला. प्रथम काय म्हणशील क्षेत्ररक्षण कर की पहिला मॅच जरूर कशा पद्धतीने रणनीतीमध्ये तुम्ही बदल केली का आणि पहिला सामना तर जरूर असं वाटलं की आम्हाला की सहज उर्वी कल्याण 11 संघाला मात्र हार पत्करावी लागली गेली असती परंतु थोड्याशा चुका झाल्या आणि त्या चुकीनंतर यावेळेस काय की टेनिस क्रिकेट मध्ये तुला तर माहिती आहे चुकीला माफी नाहीये. तर एका बाजूने प्रणित पाटील नुकतीच झालेली स्पर्धा आपण पाहिली कारण की अजू टायटन संघाला विस्फोटक म्हणून ज्याची बॅटिंग राहिली आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्याच्याकडे 33 धावा. पर समोर ओपनिंग करण्याकरिता आपण प्रणित पाटीलला पाहणार आहोत पर गोलंदाज कोण असेल मी स्वतःच ना. तर तुझी रणनीती काय असेल त्याच्या समोर नक्कीच त्याला 4-5 रनावर रोखण्याचा प्रयत्न करणार. 4-5 रनावर बाद करण्याचा प्रयत्न आहे का प्रणित पाटील काय म्हणतील. समोरच्या संघाने टायटन दिलाय की 4-5 धावावर बाद होईल. आतापर्यंत आपण 33 धावांची विस्फोटक बॅटिंग पाहिली. हाफ सेंचुरी येईल का तुझ्या बॅटिंगला. नक्कीच प्रयत्न तर असेल आणि आमचा आता दुपारचा सत्र म्हणजे संध्याकाळचा सत्र आहे. हवेचा झोक विरुद्ध दिशेने आलेला आहे तरी पण आम्ही 45-50 धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद दोन्ही टीमला असेल. ऑल द बेस्ट. पहिल्याच बॉलवर आपण पाहिला तर मग 4 आलाय. देवूवर मात्र राहुलने केला प्रहार. चौकार. यावेळेस घुटना टेक और देऊ ये मेरा तमाशा देख. दुसऱ्या बॉलवर पहा केला अटॅक. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. 4. कमॉन डीजे. आतापर्यंत आपण विकेट हॅट्रिक जर पाहिली तर पण बघा अल्केश हे नाव सातत्याने गाजलं. विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर आली. चौकार हॅट्रिक येईल का राहुलच्या नावावर. ओहो यावेळेस राहुल चौकार हॅट्रिक जरूर करायची होती परंतु त्यानंतर राहुल थोडासा बीट झाला. अक्षरशः चेंडूला मात्र ओळखू शकला नाहीये. 2 बॉल 2 चौकार तर आले होते. त्यानंतर तिसरा बॉल आपण पाहिला त्यात मग देऊच्या माध्यमातून हाताला गेला डॉट बॉलच्या स्वरूपात. कारण की छोटासा टार्गेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 20 धावा विजयाकरता 21 असं टार्गेट दिलं गेलंय. त्यानंतर पाहू शकाल पुलर लेनचा चेंडू हाताला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहताय क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अर्थात जर पाहू शकाल अरविंदच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगले केलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण झाल्यानंतर आपण नीरज यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहतोय आणि यष्टीरक्षण झाल्यानंतर डायरेक्ट चेंडू फेकला. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण सूरज या खेळाडूला पाहतोय. ओहो ज्या वेळेस क्लास दर्शवतोय गोलंदाज रवी. बॅटिंग स्टँडवर आपण पाहतोय 96 चा जर्सी क्रमांक ज्यांनी परिधान केले आपण पाहतोय जरूर मैदानाच्या आतमध्ये. कारण की जर का 97 असती तर मग जसप्रीत बुमराह गोलंदाजी मार्क जरूर पाहायला मिळाले असते. कारण की 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 9 धावा आहेत. इथे पहा ऑन साइडला चेंडू उडवला गेला. लॅप केलाय खडे चेंडूला. झेलची संधी होती परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल थर्ड या सर्कलला क्लिअर होऊन चेंडूला मात्र स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखीन धावपिलकेमध्ये 2 याकडे वाढ होईल. आणि पहिलं षटक आपण पाहताय मार्गासमोर आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावपिलकेवर धाबा 11. कमॉन डीजे. सूरज या गोलंदाजाला आपण पाहतोय पहिलाच बॉल. यावेळेस सूरजनं पहा दिली गेली सफलता आणि पहिल्याच बॉलवर मग पाहू शकाल फलंदाज बाद मिस्टर राहुल गॉन. कमॉन त्याच प्रकारचा ऑस्ट्रेलियन गोलंदाज होता ब्रॅड हॉग ज्यानं सचिन रमेश तेंडुलकर या बॅटरला बाद केला. आणि बाद केल्यानंतर ब्रॅड हॉगनं सचिन तेंडुलकर कडनं कुठेतरी एक ऑटोग्राफ घेतला. प्लीज सचिन तेंडुलकर एक तुमचा ऑटोग्राफ पाहिजे. आणि त्या बॉलवर सचिन तेंडुलकरनं असं लिहिलं की ब्रॅड हॉग हा आयुष्यात पुन्हा क्षण तुझ्या येणार नाहीये. त्यानंतर जवळजवळ कित्येक वर्ष ब्रॅड हॉग या सचिन तेंडुलकरच्या समोर आला आणि त्यानंतर सचिन तेंडुलकर एकही वेळेस मात्र बाद झाला नाहीये. तत्पर मग ब्रॅड हॉगने प्रश्न विचारला सचिन तेंडुलकरला. तत्पर मग सचिन तेंडुलकर म्हटला की हा रिप्ले 100 वेळा पाहिलाय आणि कित्येक वेळा पाहिलाय.
की हा क्षण पुन्हा येणार नाहीये. म्हणून मित्रांनो नक्की टेनिस क्रिकेट मध्ये चुक्या होतील, परंतु चुक्या झाल्यानंतर ती चुकी पुन्हा कशी सुधारेल यावर मात्र लक्ष ठेवा, नियंत्रण ठेवा. 3 बॉल यावेळेस जर पाहू शका चेंडू पुन्हा हवेत आहे, उडवलाय. झेलची संधी होती, परंतु इथे जर पाहू शकाल झेल सुटल्यानंतर पुन्हा रनआउटची सुद्धा संधी होती. कारण की अक्षरशः 97 जर्सी क्रमांक ज्यांनी परिधान केले रवीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मत भाग्य घेऊन उतरला गेलाय. आपण पाहतोय भुवनेश पाटीलच्या प्रत्येक षटकाराकरिता आपण पाहताय वैभव पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये यावेळेस. वॉट कॅच, गुड कॅच ऑफ क्वालिटी. काय एफर्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज गॉन मिस्टर रवी. टोटल 21 आहे. विजयाकरिता जर पाहू शकाल तत्पर 14 धावा लागल्या. विजयाकरिता 7 धाब्यांचं लक्ष आहे. चला न्यू बॅटर आपण पाहतोय 11 क्रमांक जर्सी मोहम्मद शमी आणि त्यात सुनीलला आपण पाहतोय. कारण की कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विचार करायचा झाला तर सुनील नारायण सातत्याने आपण पाहिला एक जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून ज्याची ओळख आहे. पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला मात्र खेळला गेला, सजवला गेला फटका. विशाल गुड क्षेत्ररक्षण. ज्या वेगाने चेंडूला त्याच वेगाने चेंडूला कलेक्शन केलं, स्टॉप केला आणि चेंडू फेकी गेली. एक सिंगल पाहू शकाल पुन्हा पाहायला मिळाली. एक सिंगलच्या माध्यमातून डबल कव्हर धाबा जॉईंट झाल्यात आपण पाहतोय. तर 15 धाबा. 2 षटकं संपली गेली. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. विजयाकरिता पाहायला जरूरत आहे 12 बॉल आणि 6 ची. कारण की सकाळच्या सत्रात जेव्हा मॅचला सुरुवात झाली तेव्हा आपण 30+ धावा पाहिल्या आणि त्यानंतर जेव्हा 30+ धावानंतर जेव्हा 1-1.5च्या दरम्यान जर धावा पाहिल्या तर मग 60, 62, 65 धावांचा टार्गेट सुद्धा पाहिला. आणि जेव्हा जर पाहू शकाल संध्याकाळचे वातावरण आलं, जेव्हा संध्याकाळच्या वातावरणाला जशी सुरुवात झाली तशा धावा पाहू शकाल. धाबल का बरं लो स्कोरिंग मॅच. हो यावेळेस फुटबॉल मध्ये कावीना चेंडूला पास स्टॉप केला गेलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी आपण जरूर देऊला पाहतोय. देऊच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या बॉलवर पाहू शकाल आणखीन एक सिंगल आली आणि 2 धावा पाहायला मिळतील. पुन्हा 2 धावा आल्या. धाबलकावर धाबा जर पाहू शकाल तर मग जॉईंट झाल्यात 17 धाबा. कारण की विजयाकरिता जर पाहू शकाल मग 4 धाबेचं लक्ष आहे. त्यावेळेस गोलबा टप्प्याचा चेंडू हाताला गेला. सरळ बॅटने चेंडूला खेळला गेला. लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रोटेक्शन. यावेळेस पहा आणखीन चेंडूने दिली हुलकावणी आणि चेंडूने हुलकावणी दिल्यानंतर मग सुनीलच्या माध्यमातून आपण पुन्हा पाहिल्या. तर मग 2 धाबा अर्जित केल्या गेल्या. 19 धाबा आपण धाबल खबर पाहतोय. विजयाकरिता पाहू शकाल फक्त 2 धाबेने संघ दूर आहे. थोडासा गोलंदाज जर पाहू शकाल अरविंद रनअप मध्ये थोडासा पंबल झाला आहे. इथे जर पाहू शकाल अरविंद स्टाईलने चेंडूला हाताला गेला. यष्टीरक्षक जर पाहू शकाल चतुर आणि चलाक म्हणून ज्याची ओळख आहे नीरज. चांगले यष्टीरक्षण ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सातत्याने चांगले यष्टीरक्षण केलं जाते. क्लोज कीपिंग आपण ज्याला पाहतोय की 3 बॉलचा खेळ तर मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धाबल कबर धाबा 19 स्टॉप होत्या. हलक्या हाताने चेंडूला पहा फक्त दिशा दाखवली गेली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा पुन्हा पंबल होतोय. एकदा तर मात्र कंप्लीट झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे जर पाहू शकाल तर मग संघ हा स्वराज्य वॉरियर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली गेली. कॉंग्रॅच्युलेशन मंगेश अँड टीम अँड स्वराज्य वॉरियर्स. देऊया डीजे जॉकीला संधी.